माणसं फार स्टायलिश पद्धतीने सांगतात. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग माय इतकी चांगली दिसतेस, इतकी चांगली राहतेस, चांगली शिकलेली पण आहे, चांगल्या कॉलेजला शिक्षण घेतेस, तुझं लाईफस्टाईल ही अगदी स्टँडर्ड आहे, एवढं सगळं आहे तुझ्याकडे, आयुष्याचं इतकं दिलं तुला, जगाच्या मालकाने एवढी कृपा केली तुझ्यावर, पण कधी मंदिरात दिसली नाही, कधी विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवताना दिसली नाही, कधी कपाला गंध दिसला नाही तुझ्या, अगं कधी सुद्धा भजनात दिसली नाही. काय प्रॉब्लेम काय? ती फार स्टायलिश पद्धतीने सांगते. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हरकत नाही ग, तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच अवघड नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, तुम्ही झोपलेले असाल आणि अख्खं गाव रडत असेल, हे मात्र आम्ही सामर्थ्याने सांगू महाराज. काय देव मानतोय म्हणून चाललाय, ज्या दिवशी देव मानणार नाही ना, आणि कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता? चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं तर सोडाच. आजची पिढी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमंडम चतुर्विधम. अरे अर्जुना, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे, जे खाल्लेलं जठरामध्ये अग्नी म्हणून पचवतो ना, बोलू नका, तो जगदीश्वर, तो विठ्ठल, तो राम कृष्ण, तो सगळाच मी आहे. म्हणून तर आम्ही दत्त जयंतीची कीर्तन तेवढ्याच अनुषंगाने, गणपतीची, नवरात्रीची, सटीची सगळीच कीर्तन करतो. तुकोबाराय म्हटले का हो, आपणच म्हणतो ना, एका गाऊ आम्ही विठोबाचे नाव आणि का ते काम नाही येत, एका विठ्ठलाचंच नाव घ्यावं असं विष्णुदासाचं कर्तव्य आहे ना. मग दत्त जयंतीचं कीर्तन कसं काय करताय समजलं पाहिजे. तुम्ही खाली आहे, मी उभा आहे, तुम्ही बसलाय, मी उभी आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे? भेद आहे की व्यवस्था आहे? बसलेले मायबाप बोलत जा, भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, बोलत जा. एक काम करा, कीर्तन झालं तर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायला लागलं ही न घ्यायचं ना, आम्ही बोलायचं, देते पण बोल. काही काही तर निसते असे बसले, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय तू बोल, मी ऐकतोय तुझं, तू बोल ग फक्त, उपकार नका करू. हा, अगदी प्रेमाने परमार्थ करा या विषयाकडे. ही काय व्यवस्था आहे? तुम्हाला मी दिसावे, मला तुम्ही दिसावत म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदीच त्या पद्धतीने भगवंताने प्रत्येक काळानुसार घेतलेला अवतार, भगवंताने प्रत्येक धर्माच्या रक्षणासाठी घेतलेला अवतार, ही माझ्या भगवंतानं केलेली समाज कल्याणासाठी, सद्भक्तांच्या रक्षणासाठी आणि या जगाच्या हितार्थ व्यवस्था आहे. याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये. मग अवतार दत्ताचा, रामाचा, कृष्णाचा, खंडोबाचा, शिवाचा, अवतार कुठलाही असो, या 24 अवतारांपैकी अवतार कुठलाही असो, ही माझ्या भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. 24 अवतार प्रामुख्याने आपल्या शास्त्रात, त्यातला हा दत्ताचा एक अवतार आहे. पण हा अवतार एवढा श्रेष्ठ का? हा एकमेव अवतार आहे ज्या अवताराच्या ऐवजी वृक्षाची पूजा केली तरी चालते. जो औदुंबराचं झाड आपण जे म्हणतो, उमराचं, त्याची सुद्धा पूजा केली तरी चालते. तसं कसं आपण म्हणतो ना, शिवाला बेल व्हायचा, पांडुरंगाची तुळस आहे, पण पांडुरंगाच्या ऐवजी तुळस पाजून चालत? आपण जर म्हणलं की पांडुरंगाची मूर्ती नाही मिळाली आणि तुळस पूजूया, तर असं चालत नाही. पांडुरंगासहित तुळस लागते, शिवासहित बेल लागतो. अगदी तसं देव ऐवजी 24 अवतारांपैकी देवाच्या ऐवजी तुम्ही जर औदुंबराचं झाड पुजलं तरी ती पूजा दत्ताला पोचते. हे एक वेगळेपण आहे दत्ताच्या अवताराचं. बरं, दत्ताचा अवतार काय नीट लक्षात घ्या. अनुसया माता. अनुसया याचा अर्थ असतो अ म्हणजे नसणं, असूया म्हणजे द्वेष, मत्सर किंवा ईर्षा. ज्याच्या ठिकाणी मत्सर, ईर्षा, द्वेष नाहीये ती अनुसया. अ म्हणजे नसणं, त्रेय म्हणजे 3 गुण, रजतम आणि सत्व, ब्रह्माच्या नजरेतून निर्माण झालेले आत्रेय आहेत. ब्रह्माच्या नजर दृष्टीतून निर्माण झालेले आत्रेय आहेत. या 3 गुणाच्या पलीकडे त्यांची स्थिती आहे. समजून घ्या, समजून घ्यायचा प्रयत्न करा. जिच्या ठिकाणी ईर्ष्या नाही आहे अशी अनुसया, ज्यांच्या ठिकाणी रजतम सत्व गुण नाही, फक्त भक्त आहेत, सदभक्त आहेत, योगी आहेत, ते आत्रेय. नीट सामर्थ्याने ऐका विनंती आहे. रजतम सत्व गुण नसणारे आत्रेय योगी आहेत. ईर्ष्या द्वेष नसणारी अनुसया पतिव्रता आहे. जेव्हा द्वेष नसणारी व्यक्ती आणि गुणांच्या पलीकडे स्थिती निर्माण करून घेतलेला भक्त, या दोघांचं पाणी ग्रहण होतं, त्यावेळेस साक्षात दत्तांचा जन्म होतो. हे शास्त्र आहे. आता काल्पनिक आपण म्हणतो की अनुसया आणि आत्रेयच्या पोटी जन्माला आले, पण शास्त्र काय सांगतं? मग आत्रेय आणि अनुसया कोण असायला पाहिजे? ती बाई पतिव्रता असली पाहिजे आणि तो पुरुष सद्भक्त असला पाहिजे. साक्षात भगवंताचा जन्म त्या मायबापांच्या पोटी होतो. मग इथं जर तुम्ही पतिव्रता असाल, तुमचा नवरा सद्भक्त असेल, तर तुमच्या पोटी येणारा जी संतती असेल तो सुद्धा
देवच असेल. मग दत्त याचा अर्थ साक्षात प्रत्यक्ष. दत्त याचा शब्दशः अर्थ काय होतो? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष याचा अर्थ साक्षात. निर्गुण निराकार भगवंताचं स्वरूप सगुण साकार म्हणजे दत्त. काही जुनी माणसं म्हणतात बघा, महाराज तुमची आठवण काढली तुम्ही दत्त म्हणून आलात. दत्त म्हणून आलात म्हणजे प्रत्यक्ष आलात, समोर उभे राहिलात. हा, आता हे घडायचं कारणही तेवढंच सामर्थ्यवान आहे. ज्यावेळेस अनुसयासारखी पतिव्रता बाई, अनुसया फार पतिव्रता, म्हणून आम्ही तुम्हाला कीर्तनकार सांगत असतो की जमेल तेवढी, जमल तशी संसाराची आत्मीयतेनं सेवा करा. फार काही अवघड करायची गरज नाहीये तुम्हाला. ज्या घरात बाई पतिव्रता आहे तिनं नाही पांडुरंगाची सेवा केली तरी हरकत नाहीये. तिचं सामर्थ्य एवढं आहे की ती पतिव्रता आहे. तो काय म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अनुसया माता एवढ्या श्रेष्ठ पतिव्रता होत्या. उखळ मुसळ माहित आहे? उखळ मुसळ आता नाही राहिलं, पहिलं होतं उखळ मुसळ. हा, मग त्या उखळ मुसळात कांडण करत असताना त्यांचा नवरा आला. नवऱ्याला बघून आधी नवऱ्याचा पाहुणचार करावा म्हणून तिनं मुसळाला सांगितलं जाग्यावर थांब. मुसळ जाग्यावर थांबलं. तुम्ही असा प्रयत्न करू नका, तिच्यात ना आपल्यात लय फरक आहे, आपलं मुडकं जाईल महाराज बरं का. तर ती पतिव्रत होती तेवढी महाराज. मग ती मुसळ जागेवर थांबलं. माय काय सांगायचं तुम्हाला, मुसळ जागेवर थांबला. अनुसया मातेनं पाहुणचार केला नवऱ्याचा आणि मग मुसळाला म्हणली खाली. मुसळ खाली बघा, निसर्ग तिच्या इशाऱ्यावर चालतो. प्रत्येक पतिव्रतेच्या इशाऱ्यावर निसर्ग चालतो. शांडिला माता फार श्रेष्ठ पतिव्रता. अनुसयेनंतर जर कोण पतिव्रता तर शांडिला माता. शांडिला माता ह्या इतक्या मोठ्या पतिव्रता होत्या. खरं तर त्यांची बहीण पतिव्रता होती, पण त्यांनी बहिणीला विचारलं का ग, तुझ्यासारखं सत्व सांभाळायला, तुझ्यासारखं सामर्थ्यवान व्हायला काय करावं लागेल? ती म्हणली पातिव्रत्य सांभाळावं लागेल. ती म्हणली पातिव्रत्य सांभाळण्यासाठी काय करावं लागेल? ती म्हणली आधी नवरा करावा लागेल. बिना नवऱ्याचं कशी पतिव्रता होती? आधी नवरा कर, मग त्याची सेवा कर, मग तू पतिव्रता होशील. ठीक आहे, नवरा करायचा. कुठला करायचा? ते म्हणे एक काम कर, देवाच्या कृपेने तुला चांगला नवरा भेटेल. सोमवारच्या दिवशी, आता उद्या सोमवार आहे, सोमवारच्या दिवशी पहाट उठ. नाही झालं त्यांच्यासाठी महाराज बरं का. सोमवारच्या दिवशी पहाट उठ, महादेवाच्या मंदिरात जा. जो पहिला दिसल त्याच्या गळ्यात माळ. ही सत्ययुग आहे, तुम्ही कलियुगात ट्राय करायचं नाही महाराज बरं का. ही सत्ययुगातली कथा आहे. कलियुगात अवघड आहे महाराज. कलियुगात थोडा निरकून परकूनच घ्यायचा, लय अवघड असतं कलियुगात. हे कलियुग आहे. आता खरं सांगा, आयुष्यात नवरा चांगला असला तर सुख आहे, नाही तर काय सुख आहे मला सांगा बरं. हे मी नाही बरं बरं, आपण काय बोलावं. माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बाह्य सासर वासवस आहे. महाराज अख्खं जग वाईट असावं, अख्ख्या जगानं वाईट बोलावं, सासून त्रास द्यावा, सासरेनं त्रास द्यावा, नंदीनं हिनवावं, जावेनं बोलावं, गावानं येड्यात काढावं, फक्त नवऱ्यानं रात्री आल्यावर म्हणावं कशाला टेन्शन घेती, मी आहे ना बाई, आनंद आहे मला, सामर्थ्यानं संसार करते. खरंय ना एकता नगरच्या माय मावल्या, खरंय ना? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरं आहे का? माझं झालं मला कळेल. तवर तुम्ही सांगा तुमच्या अनुभव, खरं आहे ना? म्हणजे कोण चांगला पाहिजे? म्हणजे अख्खं गाव वाईट असू द्या, अख्खं घरबार वाईट असू द्या, फक्त कोण चांगला पाहिजे? नवरा. नवरा जर वाईट असला तर डायरेक्ट नदी आठवते महाराज. पुन्हा काहीच आठवत नाही ना, माहेर नाही ना काय नाही. असं वाटतं माहेरात कोण आहे, आपलं मायबाप मेलं, भाऊ किंमत देत नाही, भाऊजाई नीट धड भेटली नाही आपल्याला. आपल्याला डायरेक्ट नदी महाराज इंद्रायणीच आठवते, दुसरं काही सुद्धा आठवत. अरे लय लय सासर वासो लय जनाबाई सुद्धा म्हणतात, देवा उबगली सासरी मजाता माहेरासिन्या. उबगले म्हणजे कंटाळ. उबगली सासरी मजाता माहेरासिन्याव. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. विषय निघाला म्हणून सांगते मायबाप. तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहेत, ऐकताय, लक्ष देऊन ऐका. आपल्या शास्त्रामध्ये आत्महत्येसारखं महापातक दुसरं नाही. लईच त्रास व्हायला लागला तर पुढच्याला मारा, पण तुम्ही मरू नका, असं माझं म्हणणं नाही महाराज बरं का. पण फारच त्रास व्हायला लागला तर सहन करा, जगाच्या मालकावर विश्वास ठेवा.
डोक्यात कधीच आणू नका की मला मरायचं आहे. काही कमी नाही आपल्या, काही नाही. जगाच्या मालकाने इतकं दिलं. गंभीर माणूस कधीतरी विचार करा, आपल्यासारखी माणसं आहे, काय दिलं नाही जगाच्या मालकानं? अरे चालायला बोलायला कष्ट करायला ताकद दिली. कशाचं वाईट वाटून घेतं की अक्षरशः मरणापर्यंत जातात. आणि आजची पिढी तर फारच विचित्र झाली, छोट्या छोट्या गोष्टीला मरणाच्या गोष्टी करते. हा काही झालं. आठवड्यातून 2 तरी केसेस ऐकायला भेटतात की त्या पोरानं आत्महत्या केली किंवा त्या पोरीनं काही केलं. नका रे, जगाच्या मालकानं एवढं मोठं अक्षय धन दिलंय आणि काय कमी लागते? काय काय दिलं नाही देवाने मला सांगा. आजपर्यंत, उद्या आणि परवा आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शस्त्रांपेक्षा शास्त्र कधीही मोठंच आहे. नाही काही जमलं म्हणून सोडून देऊ नका. अरे 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीने जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत नांदतो, मी हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी का, तर घडलंच नसतं. अरे विश्वास होता, आत्मविश्वास होता, स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या विचारांवर सामर्थ्य माहित होतं. शेतकऱ्यांच्या पोरावर टाकलेला विश्वास, अरे त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा आहे. अरे त्याची लेकरं आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं रे. हा, व्यापार जमला नाही, नोकरी मिळली नाही, पोरगी होय म्हणली नाही, चांगले मार्क पडले नाही आणि आई बाप लय बोलतात. अरे गप रे, किती कारण देशील? कारण देऊ नका रे. स्टार्टअप चालू करायला, स्वतःचा व्यापार चालू करायला, व्यवसाय चालू करायला डोकं लागतं, पैसा लागत नाही. नाव मोठं करायला, यश मिळवायला डोकं लागतं, पैसा लागत नाही. जर पैसा सर्वस्व असता ना, तर औरंगजेबानं एका हातावर निजामशाही, आदिलशाही कमवली होती. शिवराय निधन पावले आणि औरंगजेबाला वाटलं आता रस्ता मोकळाय, अरे मुठभर दक्कन आहे, सगळे मराठे आपल्या पायाखाली चिरडवायची वेळ आली आहे. अरे काय करतात बघू ना. अरे यांचा वालीच गेला. अरे बिन बापाची लेकरं ही, ह्यांना कमवायचं लय अवघड आहे का. अरे औरंगजेबाने विचार करावा, एका महिन्यात अख्खं दक्कन घ्यायचंय, पण त्याला कुठं माहित आहे अरे सिंह गेलाय पण छावा अजून जिवंत आहे. अरे 28-30 वर्षाचे शंभूराजे काय विचार असेल, काय विचारशैली असेल. एका महिन्यात दक्कन घेणारं स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता. अरे 9 वर्ष लढला पण एकही किल्ला त्याच्या हाती लागला नाही. हे राज्य मराठ्यांचं आहे. काय ताकद आहे रे आपल्या मातीत, किती संस्कार चांगले रे. अरे आंबेडकरांनी रस्त्यावर बसून त्याच्या अंधाराखाली, त्याच्या उजेडाखाली अभ्यास करावा. जे आनंदीबाई जोशी, ज्यांनी महाराष्ट्रातले, या भारतातल्या पहिला डॉक्टर आहेत, ज्यांनी एका फरशीवर बसून इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घ्यावं, त्याची लेकरं आपण कसं रे असं छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींना विचार करायचा की हे असं नाही, हे तसं नाही, हे तसं नाही. दुनिया झुकती रे, झुकाने वाला चाहिए. सांगू बाबा, अपयश किती पदरात पडावं, लोकांनी कितीही पाय खेचावे, जगानं किती नाव ठेवावं, अरे समाजानं किती किती आपली टीका करावी, फक्त माऊलींनी मस्तकावर हात ठेवावा. सामर्थ्याने उभा राहिल्याशिवाय राहता येत नाही. फक्त माऊलींचा हात डोक्यावर असावा. पण माऊली घडवतायत याची जाणीव असेल. साधा विचार आहे की रे, 22-23 वर्षाची पोरगी मी, काय केलं असणार आहे आयुष्यात? एका पायावर उभा राहून तपश्चर्या नाहीच की. होय ग माय मौल्या, लय उपवास तापवास, तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी, नाही शरीराचे ताडावे. आणि मी लय काही म्हणून सांगते, फार उपास तापास भानगडीत पडत जाऊ नका. उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे, ती आणत्यात दुसरी, तुम्हाला खपन का? ती दुसरी आणायच बसल्यात महाराष्ट्र. आपल्याला खपणार आहे का? नाहीच ना. शरीर सांभाळा, संसार सांभाळा, फार भानगडीत पडू नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धा फार मोठा फरक आहे. देवा